हैदराबादमध्ये आलो. हैदराबाद हे आपले लातूरचे मित्र आहेत. त्यांच्या संग आलो फिरायला मस्तपैकी. हे आपले मित्र झाले आता मित्र. तर आता आलोय बघा हैदराबादमध्ये. काल रात्री आलोय, आज 5 वाजता आलोय. इकडली रिक्षा आणि भाषा काय वेगळी. ही सगळं 2 व्हीलर 4 व्हीलरचं मार्केट आहे इथं. आता चला जायचं आपल्या रिसेप्शन कुठं आहे तिथं जायचं. चला तुम्हाला नेतो कार्यक्रमापाशी. त्यावर तुम्हाला मार्केट बघून घ्या. रिसेप्शन झालं बघा कंप्लीट. जेवण वगैरे केलं भारी. खतरनाक जेवण तर असलं होतं नाही, सांगायचं नावच नाही. तर मी आहे बघा आता हैदराबादमध्ये. हे कुठला पॉईंट आहे मला बी काय एवढं माहीत नाही बघा. तुम्हाला दाखवतो. आपली 4 व्हीलर इथं लावली आणि इथं 2 मजले दिसते तुम्हाला ही बिल्डिंग. तर 2 बिल्डिंगमध्ये 2 लग्न होतं. 2 कसं लागलं आणि काय लागलं मिळच नाही. आपल्याकडं लग्न दुपारी 1, 2, 3 वाजता लागतं. इथं कधी 9:30 10 लागलेले माहीत बी नाही. आम्ही नाश्ता करूच तर ही बघा जेवणाची पद्धत आहे. असं इकडं लग्न लागलं जेवण केलं तर बघा गाडी इतकी उन्हाने तापली ना. ऊन इतकं भया नाही. इकडं पूर्ण ट्रॅफिक जाम झालं. आता बघा 4 व्हीलर सगळ्या 4 व्हीलरच आहे. आणि आज कसं आपलं कॉलेजचे कसे डे असतात डे, तर इथं असे डे होते. इथं शो झाला. आणि काय म्हणत होती काय मला तर समजलं नाही. काय बोलतात काय करतात काय माहीत. आपल्याकडे कसं आहे गोळपांड्या पिंड्या म्हणतो आपण तसलं. तर इकडं काय म्हणते ती मलाच मिळणार. वांगाड येंगाड त्यागाड चेळ मग काय मला बोलायचं नाही. तर असं द्या. चला आता जायचं आहे आपल्याला जरा हैदराबाद फिरत बाहेर जायचं आहे. कुठं जाणार आहे ते कंटिन्यू तुम्ही केलं तर समजेल. आणि एकदम विशिष्ट लग्न आहेत तिकडं. म्युझिक बी वेगळे आहे, डेकोरेशन वेगळे. असं बघा हे हॉल आहे. भवन ह्याला म्हणतात भवन. हे पूर्ण मोठी सोसायटी. तर पलीकडली एक आपली गाडी लातूरची मित्राची आहे. नवीन ओळख झाली. तर ही पाठीमागं केवढं मोठं असं दुकान आहे. तुम्हाला जेवणाची शॉर्टकट पद्धत दाखवतो कशी असते. चला माणसं. ही बघा जेवणाची पद्धत आहे. असं इकडं फूड्स आहे, तिकडं खायला आहे, तिकडं आईस्क्रीम बिस्क्रीम सगळीकडं आहे. इकडं स्पेशल पाणी वाटप आहे इथं. आणि इथं बघा असं आहे हॉल. असं जेवण वाटतं हाताने घ्यायचं आणि हाताने खायचं. हैदराबाद मंदिर 1 नंबर असं बनवलं. कसली खास आहे. चला तुम्हाला आता मस्तपैकी हैदराबादची मंदिरे कसे असतात तुम्हाला दाखवतो. एक तर बघितच आहे तुम्ही. तर ही बघा बालाजी मंदिर आहे. बालाजीचं मंदिर आहे. आणि इकडं सगळं देवस्थान आहे. इथं श्री बजरंगबली मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो. बघा बजरंगबली मंदिर आहे. इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि इथं आपलं शंकराची पिंड आहे. आणि इकडं प्रत्येक देव आहेत वेगळे. काय एवढे आपल्याला माहिती नाही. कोणाला माहिती असतं तर कमेंट करून सांगा. आणि इथं बघा बालाजी मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवतो. आणि ही कुठलं मंदिर आहे ओळखा तुम्ही कमेंट करून सांगा मला. आणि इकडं लक्ष्मीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. तर इकडं बघा इथं बघू शकता तुम्ही शिवलिंग आहे. शिवा पार्वती हर हर महादेव मलजीवा महाराज की जय. कमेंट करून. हे कृष्ण भगवानचं मंदिर आहे इथं. सर्वांतरात्मने श्रीमद् व्यंकटेशाय मंगलम्. इथं बघा दत्त मंदिर आहे. आणि इथं रुक्मिणी. आता बघा हायवेला थांबलोय का तर बघा बालाजी मंदिराचं हे 3रं मंदिर आहे हैदराबादमधलं. तर एवढी फुल गर्दी बघू शकता. ही फुल रस्ता वाहतोय. तर गाडी आपल्या पाठीमागात लावली आणि मी इथं थांबलोय. आणि कोण येऊ शकतं कोण नाही येऊ शकतं. नवीन जागा आहे काय सांगू शकत नाही आपल्याला. हे बहुतेक बालाजी मंदिराचं ट्रस्टी वगैरे असू शकतं बरं का इथं. तर इथं बघा केवढं मोठं बालाजी मंदिर आहे. मी इथूनच पाया पडून घेतो. कारण की कसं आहे गाडी आपल्या नव्या ठिकाणी काय एवढं माहीत नसतं आपल्याला. कोण येईन कोण ठोकून जाईन. गाडी तर बघू शकताय का मुंगळेवाणी गाडी आहेत मुंगळेवाणी. तर चला असू द्या जातो जवळ आसपास. तुम्हाला इथं मंदिर कसं वाटलं कमेंट करून सांगा.
अजून पुढचा प्रवास करायचा आहे नक्की कंटिन्यू करा. आता आलो बघा मंदिरामध्ये. चौथं बालाजी मंदिर आहे हैदराबाद मधलं. इथं वरती बघा फोन अलाउड नाही. किती भारी मंदिर आहे, छान मंदिर आहे. पण चला असू दे, आता गाडीमध्ये मोबाईल ठेवतो, वर जातो, दर्शन घेतो आणि आपल्या प्रवासाला निघतो. इथं काही मोबाईल अलाउड करत नाही बरं का. तुम्हाला लांबनच मंदिर दाखवतो, तिरुपती बालाजी मंदिर. वरती कसं भारी वाटतं सांगा नक्की कमी कर. इकडं गाडी लावली उताराला. चला छानसं दर्शन झालं चारी बी तिरुपती देवाचं. तर आपली गाडी लावली बघा इकडं खाली. मी चाललोय खाली चालत. तर चला पुढच्या प्रवासाला लागतो. तर बघा कालचा प्रवास तर तुम्ही बघितलाच. हैदराबादवरून आलो माघारी. तर सुट्टीसाठी काय घेतलं स्पेशल ते तुम्हाला मी दाखवलं नाही. काल तिरुपती बालाजीचं दर्शन झालं. 4-5 ठिकाणी गेलो हैदराबादमध्ये. आजचं सोलापूरचं ऊन जरा कसं वाटतंय बघा, व्यवस्थित वाटतंय. नाहीतर काल असं उभं राहून सुद्धा वाटत नव्हतं, इतका घाम ना घाम झाला होता. तर गाडी बघा अशी मस्तपैकी चकाचक करून ठेवली, 2 पुसून ठेवली. आता निघायचं आहे आपल्याला घरी, म्हणजे आज दुसरा दिवस आहे. तर चला मी निघणार आहे घरी. माझ्यासंग आहे आता आजी. आजीला घेऊन जाणार आहे. बघूया आजी काय म्हणते, यायचं नाही यायचं का थांबायचं. तर मी निघणार आहे. तर सुट्टीसाठी काय स्पेशल घेतलं आहे तुम्ही नक्की कंटिन्यू ब्लॉग केलं तर समजून. तर हैदराबादवरनं कोणाकोणाला लँग्वेज समजली हैदराबादची, मला तर काय समजली नाही. कोणाला समजली नक्की सांगा. रात्री मला यायला झाला बघा उशीर, 5 वाजले हैदराबादवरनं निघताना. जवळजवळ 7 ते 6 तास लागतात हैदराबादवरून सोलापूरला यायला. इथून जायला तर आपल्या घरी जायला 2 तास लागतात, 2-2.5 तास. तर म्हणलं आपलं चला बाहेर जावं, थोड्या वेळ मस्तपैकी फ्रेश व्हावं. झोप झाली आता, मस्तपैकी झोपेतनं उठलो. रातभर ड्रायव्हिंग करत होतो, 2 दिवस झालं बघा ट्रॅव्हलिंगमध्येच होतो. छानसं असं भारी वाटतंय. फ्रेश झालं मस्तपैकी, आंघोळ वगैरे केलं आणि मामाने कलांगडं आणि टरबूज वगैरे आणलं तर ते खाल्लं. आता मला असं वाटतंय निघावं, कारण की स्वीटीचा फोन येतोच आहे सारखं, कुठे आलाय कुठं आलाय. मी म्हणलं नाही येणार. तर असू द्या, आवडतो आता मस्तपैकी, फ्रेश होतो, अजून एकदा कपडे वगैरे भरतो आणि निघतो डायरेक्ट घरी. तर कालचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. हैदराबाद टूर माझं झालं, छानसं झालं. बालाजीचं दर्शन कोणाचं झालं नक्की सांगा. तर मेन बालाजीला जायचं बघा. बालाजी इथून जवळजवळ जायचं चाललं प्लॅनिंग, बघू पुढच्या पुढं. तर मी त्यावर कंटिन्यू करा ब्लॉग. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर व्हिडिओला करतो एंड. चला बाय बाय.